जय महाराष्ट्र, मी स्नेहल बहिरा बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहूयात आपण सगळ्यात मोठी बातमी येते मराठा आरक्षणासंबंधात। मराठा आरक्षणाला आता स्थगिती देण्यात आलेली आहे। मराठा आरक्षणाची याचिका घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलेली आहे। मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण भूमिका घेण्यात आलेली आहे। मराठा आरक्षणाची सुनावणी आता 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर होणार आहे। मराठा आरक्षण 2020 आणि 21 साठी लागू नसेल असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे। नोकरी आणि शिक्षणात 2020-21 मध्ये मराठा आरक्षण नाही असं देखील सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे। आरक्षणाची वैधता तपासण्यासाठी घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय सध्याची मोठी बातमी, मराठा आरक्षणाची याचिका घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलेली आहे। मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण भूमिका घेतलेली आहे। मराठा आरक्षणाची सुनावणी आता 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर होणार आहे। मराठा आरक्षण 2020-21 साठी लागू नसेल, तसेच नोकरी आणि शिक्षणात देखील मराठा आरक्षण 2020 आणि 21 मध्ये लागू नसणार आहे असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे। आणि आरक्षणाची वैधता तपासणीसाठी घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय सध्याची मोठी बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भात। मराठा आरक्षणासंदर्भातली ही बातमी आहे। मराठा आरक्षणाची याचिका ही आता घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलेली आहे। मराठा आरक्षणाबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे। या निर्णयानुसार मराठा आरक्षण 2020-21 साठी लागू नसेल, तसेच नोकरी आणि शिक्षणात देखील मराठा आरक्षण हे 2020 आणि 21 मध्ये लागू नसणार आहे असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे। आपण पाहतोय सध्याची सगळ्यात मोठी बातमी मराठा आरक्षणाबद्दल आपण ही बातमी पाहतोय। आपल्यासोबत जोडले गेलेत आमचे प्रतिनिधी अशोक कारके। आपण पाहतोय सध्याची मोठी बातमी, मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आलेली आहे आणि मराठा आरक्षणाची याचिका जी आहे ती घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलेली आहे। त्याबद्दल काय अधिक अपडेट आहेत? नक्कीच स्नेहल, गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज जो आहे तो आरक्षणासंदर्भात झगडत आहे। आज सर्वोच्च न्यायालयामध्ये यावर सुनावणी झाली की मराठा आरक्षणाची याचिका जी आहे ती 5 न्यायमूर्तीच्या घटनापीठाकडे वर्ग करण्यात आली। ही एक महत्वाची बाब आहे। यापेक्षाही दुसरी अतिशय महत्वाची बाब अशी म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली। त्यामध्ये नोकर भरती असो किंवा मेडिकलचे प्रवेश, हे सर्व प्रवेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली। त्यामुळे मराठा समाजाला हा एक मोठा धक्का म्हणता येईल। स्नेहल, नक्कीच अशोक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। आपण पाहतोय सध्याची मोठी बातमी, गेले कित्येक दिवस मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू होतं, पण आता सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिलेली आहे आणि मराठा आरक्षणाची जी याचिका आहे ती 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत जोडले गेलेत आबासाहेब पाटील। आपण पाहतोय मराठा आरक्षण सध्याची मोठी बातमी, मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आलेली आहे। मराठा आरक्षणाची याचिका ही घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलेली आहे आणि मराठा आरक्षण 2020 आणि 21 साठी लागू नसेल, तसेच नोकरी आणि शिक्षणात देखील मराठा आरक्षण 2020 आणि 21 साठी लागू नसेल असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे। आपल्यासोबत जोडले गेलेत मराठा ठोक क्रांती नेते आबासाहेब पाटील। आपण बघतोय मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आलेली आहे, त्याबद्दल तुमची काय भूमिका आहे?
सगळ्यात महत्वाचा सुप्रीम कोर्टामध्ये जो आता निर्णय सुनावणी सुरू होती त्या दरम्यान राज्य सरकारनं गांभीर्यानं त्या ठिकाणी लक्ष घालून त्या ठिकाणी सुनावणीच्या संदर्भात पाठपुरावा करणं गरजेचं होतं. ज्या ज्या वेळेला झूम मिटिंग झाल्या, सरकारसोबत बैठका झाल्या, त्या वेळेला आम्ही प्रामुख्यानं त्या सरकारी अधिकाऱ्यांची भूमिका, सरकारी वकिलांची भूमिका आणि जे सिनियर काउन्सिलर दिलेले आहेत त्यांचे आर्ग्युमेंट या संदर्भामध्ये वारंवार आम्ही उपसमितीचे अध्यक्ष किंवा मुख्यमंत्री असतील यांना तो विषय सांगितलेला होता की आपल्या सरकारमधले काही अधिकारी हे आरक्षण होऊ नये यासाठी प्रयत्नशील आहेत आणि या संदर्भामध्ये चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी कागदपत्रे सबमिट केली जातात. हे वारंवार आम्ही त्या ठिकाणी सांगितलं, डिबेटमधून सांगितलेलं आहे, परंतु सरकारने याच्यावरती कोणत्या पद्धतीने गांभीर्याने घेतलं नाही आणि त्याच्यामुळं आज आरक्षणाला स्थगिती आलेली आहे आणि खंडपीठाकडे वर्ग केलेला आहे. तर मला आता त्या पद्धतीने सांगायचं आहे की आपल्या माध्यमातून तत्काळ सरकारने यावरती एक निर्णय असा घेणं आवश्यक आहे की तत्काळ ऑर्डिनन्स काढून ते आरक्षण शिक्षण आणि नोकरीमध्ये तत्काळ चालू करणं ठेवण्यासाठी तत्काळ ऑर्डिनन्स काढणं गरजेचं आहे. जर ऑर्डिनन्स काढून शिक्षण आणि नोकरीमध्ये विद्यार्थ्यांना दिलासा देऊ शकतात, अन्यथा या विषयावरती सरकारनं 2 दिवसाच्या आतमध्ये निर्णय न घेतल्यास ते महाराष्ट्रभर संपूर्ण राज्यभरामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चा असेल, सर्व संघटना असतील, याच्या माध्यमातून सरकारच्या विरोधामध्ये आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करायला सुरुवात करू. नक्कीच आबासाहेब, आरक्षणाची टक्केवारी वाढत असल्याने काही अडचणी येत आहेत का? तुमची काय भूमिका असेल? आरक्षणाची टक्केवारी वाढण्याचा विशेष कुठे येतो? आज तमिळनाडूमध्ये आहे, कर्नाटकमध्ये आहे. ईडब्ल्यूचं आरक्षण संपूर्ण देशभर राज्यभरामध्ये त्यांचं लागू केलेलं आहे. त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा याचिका टाकलेली आहे. ईडब्ल्यूचा निर्णय मागे राखून ठेवलेला आहे, कर्नाटकचा राखून ठेवलेला आहे, त्याच्यानंतर तमिळनाडूचा राखून ठेवल्यानंतर महाराष्ट्राच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये केंद्र आणि राज्य सरकार याच्यामध्ये गांभीर्यानं का घेतलं नाही हा संपूर्ण राज्यातील मराठा समाजाला पडलेला प्रश्न आहे. आणि या सातत्यानं आम्ही मधल्या काळामध्ये मी स्वतः मोदींना मेल केला होता. त्याच्यानंतर राज्य सरकारच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा मेल करून त्या ठिकाणी सगळं पत्र दिलेलं आहे. परंतु याच्यावरती कुठल्याही प्रकारे दोन्ही सरकारमध्ये गांभीर्यानं लक्ष न घातल्यामुळं आज ही परिस्थिती उद्भवलेली आहे. आणि हे जर थांबवायचं असेल, राज्यातील सर्व तमाम मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण नोकरी सुरू ठेवा अन्यथा नोकरीमध्ये जे सिलेक्टेड झालेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नोकरी. धन्यवाद आबासाहेब पाटील, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. आज माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने निकालाचं वाचन करण्यात आलं. यामध्ये न्यायालयाने स्पष्ट केलं की सदरील प्रकरण 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात येत आहे. दुसरं याबाबत न्यायालयाने एक दुःखद धक्का आज मराठा आरक्षणाच्या बाबतीत आहे. याच्यामध्ये न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे की ऍडमिशन प्रोसेस आणि नोकरीबाबत या आरक्षणाचा उपयोग देण्यात येऊ नये असं त्या ठिकाणी न्यायालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं.